ग्रामीण भागातील 16 वर्षाची मुलगी ऑनलाईन अभ्यासासाठी घरी मोबाईल वापरत होती. अभ्यासामुळे घरच्यांनी विश्वासाने मोबाईल दिला. त्यावर इंस्टाग्राम अकाउंट उघडले गेले. गावातलाच 18 वर्षे 9 महिने वयाचा कॉलेजमध्ये शिकणारा तरुण त्या अकाउंटवर जोडला गेला. सुरुवातीला साध्या गप्पा होत्या. हाय, हॅलो, काय चाललंय, अभ्यास झाला का, एवढंच. पण जसजसे दिवस सरत गेले तसे बोलणे वाढले. तारुण्याचे वय, डोक्यात प्रेमाचे विचार आणि मोबाईल मधली मोकळीक यामुळे त्या तरुणाने आपली भावना शब्दात न म्हणता इमोजी, चिन्ह, सिम्बॉल्स मधून दाखवायला सुरुवात केली. त्याने हा विषय हलक्यात घेतला, पण अल्पवयीन मुलीसाठी हा प्रकार त्रासदायक ठरला. एक हसरा, डोळा मारणारा इमोजीही तिला घाबरवणारा वाटला. हा प्रकार मुलीच्या घरच्यांच्या लक्षात येताच गावात खळबळ उडाली. नातेवाईक संतापले. संबंधित तरुणाला जाब विचारण्यात आला. रागाच्या भरात मारहाणही झाली. त्यानंतर 112 नंबरवर फोन करून पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी आले आणि मुलास ताब्यात घेतले. मुलीकडील तक्रारीनंतर पोलिसांनी कुठलीही चाल ढकल न करता त्या तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. मी काही चुकीचे केले नाही, फक्त इमोजी पाठवला असे सांगणाऱ्या त्या तरुणाला थेट कारागृहात पाठवण्यात आले. एका छोट्याशा चिन्हाने आयुष्याची दिशा बदलली. या घटनेत मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिची सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे. पण त्याचवेळी कायद्याची जाणीव नसताना तारुण्याच्या भरात केलेली चूक आयुष्यावर कायमचा डाग लावते, हेही या घटनेने दाखवून दिले. प्रेम व्यक्त करायचे असेल तर समज आणि मर्यादा पाळाव्या लागतात. नाहीतर हातात मोबाईल आणि हातात बेड्या हेच आयुष्यात वाढून ठेवलेले असेल. आज गावागावात सर्वांच्या हातात मोबाईल आहे, पण कोणाला काय पाठवायचे, किती पाठवायचे आणि कुठे थांबायचे याचे भान नसेल तर एक इमोजी, एक मेसेज सुद्धा गुन्हा ठरतो. पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवायला हवे, तर तरुणांनीही मोबाईल वापरताना शहाणपण दाखवायला हवा. ही घटना एका घरापुरती नाही तर सगळ्या गावासाठी व मोबाईल वापरणाऱ्या तरुणाईसाठी इशारा आहे.